अखेरच्या दिवसातील पहिलं षटक घेऊन येतोय किशोर। दरम्यान पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होतोय। षटक नंबर 1 ची सुरुवात पहिल्या चेंडूने श्री गणेशा होतोय या सामन्याचा। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न करतोय, काहीचा चेंडू हवेमध्ये होता, चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी। विकी याच्याकडून 1 धावेनं मात्र खातं उघडलं जाते या ठिकाणी कोर्ले संघाचं। या दरम्यान किशोर अतिशय सुंदर गोलंदाजी करणारा एक हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जाते रेवदंडा संघाने आजच्या सामन्यात तरी त्या पद्धतीने पहिला चेंडू सुंदर टाकतो। या दरम्यान आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदर त्या कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढतोय। शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते, तत्पूर्वी 1 धाव मात्र निश्चित मिळते। या एका धावेनं धावफलक हलता राहतोय, धावा जमवल्या जात आहेत त्या म्हणजे 2 धावा धावफलकावर लागतायत। सुंदर गोलंदाजी करतोय या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगत होते त्या पद्धतीने मारा करतोय, काहीसं जखडून ठेवताना दिसतोय, पूर्णपणे खेळपट्टीचा अभ्यास करण्यात यशस्वी होते पहिल्या काही चेंडूंवर। या दरम्यान किशोर आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न करत होता, फाईन लेगच्या क्षेत्राच्या बाहेरून भिरकावून देण्याचा प्रयत्न करत होता, कुठेतरी गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज, परंतु चेंडू निर्धाव जातोय। धावसंख्या स्थिर ती म्हणजे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। पहिल्या षटकातील काही चेंडू झालेले आहेत, धावा लागतायत त्या म्हणजे 2। या दरम्यान किशोर अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, हाफ चेंडू यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, यावेळेला मात्र पूर्णपणे अपयशी ठरताना दिसतोय। पंचांचा इशारा येतोय, फलंदाज क्रमांक 1 बाद होतोय, अर्थात पहिला धक्का मिळतोय। किशोर अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या षटकातील। जर किशोरचं विश्लेषण करायला गेलं तर अद्यापी 4 चेंडू आलेत, केवळ 2 धावा दिल्यात आणि पहिल्या षटकात एक महत्वाचा अतिमहत्वाचा धडाडीचा असा फलंदाज किशोर या ठिकाणी बाद करण्यात यशस्वी होतोय। दरम्यान क्षेत्ररक्षणाची जर सजावट बघायला गेलं तर अतिशय सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची सजावट म्हणता येईल। एक स्लिप, एक शॉर्ट पॉइंट, एक कव्हर, यावेळेला आपलं भवितव्य आजमावण्यासाठी मंथन येतोय। किशोर आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय, अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी म्हणता येईल आणि अतिशय सुंदररित्या गोलंदाजी करतोय, आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। किशोर अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय। या दरम्यान किशोर याचा हा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, कुठेतरी कव्हरचं क्षेत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, पण गोलंदाज मात्र या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, टिच्चून मारा करतोय, क्षेपणास्त्र बाहेर काढतोय, मिसाईल बाहेर काढतोय आणि प्रतिस्पर्ध्या फलंदाजांना अक्षरशः नामोहरम करतोय। या दरम्यान आपल्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। आता मात्र त्याच पद्धतीचा चेंडू होता, पंचांचा इशारा येतोय, षटक नंबर 1 कंप्लीट होते, अर्थात ओव्हर नंबर 1 संपतोय आणि या महत्वाच्या सामन्यात अर्थात 3ऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये धावा लागतायत त्या म्हणजे केवळ 1 फलंदाज बाद होतोय आणि 2 धावा। दरम्यान या ठिकाणी लॉंगॉनच्या क्षेत्रात डिंगडॉंगचा जो झेंडा ध्वज लावलेला आहे त्याच्यावर जर थेट चेंडू षटकार येऊन अदलला गेला तर या ठिकाणी डिंगडॉंग क्रीडा मंडळाच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, सर्व फलंदाजांनी लक्षात घ्यायचं आहे। समालोचन कक्षाच्या बाजूला जो झेंडा आहे त्या झेंड्यावर जर कोणी षटकार बसला अर्थात त्या झेंड्याला जर चेंडू लागला तर 1000 रुपयाचं पारितोषिक डिंगडॉंग मित्र मंडळाकडून। या वेळेला एक अनुभवी गोलंदाज रायगड जिल्ह्यातील ज्याने अनेक स्पर्धांमध्ये आपलं नाव घडवलं, ज्याच्या मुले नावारूपाला अनेक चांगले चांगले खेळाडू आले, असा पंकज बली या ठिकाणी येतोय गोलंदाजीसाठी आणि पंकज समोर आव्हान असणार आहे, कारण या ठिकाणी फलंदाजांनी घेतलेला आहे बॅटिंग पॉवर प्ले, परंतु पंकज समोर आपण पाहायला गेलं तर मोठ्या मोठ्या स्पर्धातील अनुभव या ठिकाणी कामी येत आहेत का हे पाहणंच अति महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळेला मात्र पंकज 2ऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगतायत की बॅटिंग पॉवर प्ले मध्ये या स्पर्धेत या मैदानात या 3 दिवसांमध्ये म्हणजे आता 3रा दिवसच आहे, म्हणायला गेलं तर वावगं ठरणार नाही, परंतु गोलंदाज हेच या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसलेले आहेत। या दरम्यान पुन्हा आपण
मैदानात वळतोय, जिथे पंकज दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, कारण पंकज एक अनुभवाच्या जोरावर निश्चित पद्धतीने या खेळपट्टीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल, यात कोणतीही शंका नाही. दरम्यान पंकज मुनीर याच्यासाठी पहिलाच चेंडू टाकतो. यावेळेला जोरकस फटका आणतोय, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, थेट हातात विसावला जातोय. पंचांचा इशारा येतोय. पंकज अनुभव सिद्ध करताना दिसतोय. फलंदाज झेलचित होऊन तंबूत परतला जातोय. जसं सांगितलं होतं की पंकज अतिशय सुंदर गोलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा असा गोलंदाज आहे. निश्चित पद्धतीने चांगली गोलंदाजी करून प्रतिस्पर्धा संघांना नामोहरम करणारा गोलंदाज आहे. त्याच्याकडे खूप काही अनुभव आहे. त्याच्या गोलंदाजीतून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्याची फलंदाजी सुद्धा चांगली असते. त्या पद्धतीने तो पूर्णपणे या खेळपट्टीचा पहिल्याच चेंडूवर अभ्यास व्यवस्थित करून त्या ठिकाणी पहिलाच फलंदाज बाद करण्यात यशस्वी होतोय. यावेळेला मात्र स्ट्राईकला येतोय उस्मान. हा सुद्धा अतिशय सुंदर फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारा उस्मान यावेळेला भवितव्य आजमावतोय. परंतु पंकज काहीसा पहिल्या चेंडूपासूनच तुटून पडताना दिसतोय. फलंदाजांवर पहिल्याच चेंडूवर अगदी अलगदरित्या त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रात फलंदाज बाद होते. या दरम्यान पंकज बली आपल्या षटकातील पुढील चेंडू. यावेळेला मात्र अतिशय सुंदर चेंडू होता. पायचित्त जोरदार अपील झालं होतं. पंच त्या ठिकाणी तीक्ष्ण नजरेने पहारा देत आहेत. पंच त्या ठिकाणी सांगतायत की फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये स्थिर. या दरम्यान पंकज बली आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अर्थात दुसऱ्या षटकातील पंकजचा हा तिसरा चेंडू. या दरम्यान पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते. त्या ठिकाणी झेल धावचीतची संधी होती, हुकली जातोय. निश्चित पद्धतीने पाहायला गेलं तर एक सहजगत्या धावचित होतोय की काय असं वाटत होतं, परंतु त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये स्थिर. या दरम्यान पंकज आपल्या अनुभवाच्या जोरावर, खेळपट्टीच्या जोरावर अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पंकज बली आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. यावेळेला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्वप्नील त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय. दुसरी धाव घेण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात दोन्ही फलंदाजांकडून. या 2 धावेनं धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्येत वाढ होतोय. धावसंख्येत काही अंशी थोडी वाढ पाहताना मिळते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5 धावा धावपलकावर लागतायत. या दरम्यान पंकज बली आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अर्थात 5वा चेंडू घेऊन येतोय पंकज. यावेळेला अतिशय सुंदर चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे फलंदाज बीट होतोय. पंकज खेळपट्टीवर काहीसा पहिलं षटक जे पडलं होतं त्याचा ऍडव्हान्टेज घेताना दिसतोय. त्याचा कुठेतरी फायदा उठवताना दिसतोय. 5 चेंडू टाकलेत अद्याप. 5 चेंडूंवर केवळ 3 धावा दिलेल्या पंकजाने निश्चित पद्धतीने पंकज आपल्या षटकातील अखेरचा चेंडू. यावेळेला मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. अर्थात या ठिकाणी पंच घोषित करतायत षटक नंबर 2, अर्थात ओव्हर नंबर 2 संपतोय आणि कोरलाई संघ धावा जमवतोय. 9 धावा धावपलकावर लागतायत. पराग खोत येतोय. तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. 2 षटकं पाहायला गेली तर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी रेवदंडा संघाकडून, अर्थात दोन्ही अनुभवी गोलंदाजांकडून. यावेळेला पराग येतोय. पराग हा सुद्धा सुंदर गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. निश्चित पद्धतीने या 2 षटकांचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल, कारण 2 षटकांमध्ये जे धावा आलेल्या आहेत त्या केवळ 9 धावा अद्याप धावपलकावर लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने या ठिकाणी पराग खोत हा सुद्धा फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल. या दरम्यान स्ट्राईकला जातोय तो म्हणजे उस्मान. पराग
तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. अंगावरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते, एक धाव मात्र रोखू शकत नाही. या एका धावेनं धावसंख्या पोस्थिती म्हणजे दुहेरी अंकात वाटचाल होते कोर्ले संघाची. 10 धावा धावफलकावर लागतायत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय. यावेळेला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. अंगॉपच्या क्षेत्रामध्ये शॉट लॉंगॉपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते, एक धाव मात्र निश्चित मिळते. काहीसा ओव्हर थ्रो होताना दिसतोय, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागते. या एका धावेनं धावसंख्या पोस्थिती म्हणजे 11 धावा धावफलकावर लागतायत. सुंदर गोलंदाजी करतोय पराग हा सुद्धा. दरम्यान आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला पराग आता मात्र पंचांचा इशारा येतोय, चेंडूवर दंड ठोठावला जातोय. चेंडू लेग स्टंपच्या काहीसा बाहेर जातोय. पंच त्या ठिकाणी सांगतायत चेंडू वाईड आहे, अर्थात एक स्क्वेअर धाव मिळते, अर्थात एक वाईडच्या धावेने का होईना धावफलक हलता राहतोय. यावेळेला मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोस्थिती म्हणजे क्रिकेट विश्वातील अशुभ अंकाकडे वाटचाल होताना या ठिकाणी कोर्लाई संघाची 13 धावा धावफलकावर लागतायत. दरम्यान पराग खोत सुंदर गोलंदाजी करताना या ठिकाणी दिसतोय पहिल्या काही चेंडूंवर. या दरम्यान आता मात्र जोरकस फटका मारतोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मात्र निश्चित मिळतात. या 2 धावेनं धावसंख्या पोस्थिती म्हणजे 15 धावा धावफलकावर लागतायत. आमचे गुणलेखक या ठिकाणी सांगतायत अतिशय सुंदर अशी कामगिरी या ठिकाणी आमचे गुणलेखक सन्माननीय दर्णे गुरुजी यांच्या माध्यमातून वेलोवेलच्या स्पर्धांसाठी होत असते. त्याच पद्धतीने पराग आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. पंचांचा इशारा येतोय, चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जातोय. पंच दंड ठोठावतात. चेंडू अवांतर आहे. एका अवांतर धावेनं धावसंख्या पोस्थिती म्हणजे 16 धावा धावफलकावर लागतायत. सुंदर अशी गोलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा पराग यावेळेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये झेल उडालेला. एक धाव मात्र निश्चित. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा. धीरे धीरे हळूहळू का होईना 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेनं धावसंख्या पोस्थिती म्हणजे 18 धावा धावफलकावर लागतायत. पराग आपल्या षटकातील हा अखेरचा चेंडू घेऊन येतोय. या दरम्यान पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निश्चित पद्धतीने त्या ठिकाणी फलंदाज अपयशी ठरताना दिसतोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेने षटक नंबर 3 कंप्लीट होते, अर्थात षटक नंबर 3 समाप्त झाल्यानंतर ओव्हर नंबर 3 समाप्त झाल्यानंतर धावा लागतायत त्या धावफलकावर कोर्लाई संघाच्या. 2 फलंदाज बाद होत आहेत आणि केवळ 19 धावा. अजूनही काही चेंडू यायचे बाकी आहेत, अजूनही 2 षटकं बाकी आहेत. निश्चित पद्धतीने कोर्लाई संघ कुठवर धावसंख्या जमवते ते पाहणं अति महत्वाचं ठरणार आहे. कारण आता केवळ 12 चेंडू शिल्लक आहेत. कुठेतरी बॅटचा स्पेस हा खोलावाच लागणार, कुठेतरी धावसंख्येला आकार हा द्यावाच लागणार. कारण खेळपट्टी तर पाहायला गेलं तर 40 ते 45 धावा या मैदानावर अतिशय सहजगत्या दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणारा संघ चेस करत असतो, अर्थात तेवढ्या धावांचा पाठलाग अगदी सहज करत असतो. या दरम्यान किशोर यावेळेला अतिशय सुंदर चेंडू टाकतोय. पंचांचा इशारा येतोय, बॅटची कडा घेतोय, फलंदाज बाद. बॅक टू बॅकच्या स्पर्धांमध्ये अर्थात किशोर या वर्षामध्ये काहीसा सर्व स्पर्धांमध्ये काहीसा फॉर्म मध्ये दिसतोय, काहीसा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. निश्चित पद्धतीने रेवदंडा संघाला या ठिकाणी फायदा होणार आहे, कारण किशोर सुंदर गोलंदाजी करतोय. पहिलं षटक सुद्धा अतिशय सुंदर टाकलं होतं, ह्या षटकात सुद्धा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय. निश्चित पद्धतीने रेवदंडा संघ कोर्लाई संघाच्या फलंदाजांना काहीसं जकडून ठेवण्यात यशस्वी ठरताना दिसतोय. दरम्यान आता मात्र फलंदाजीसाठी येतोय प्रणित. या दरम्यान किशोर आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. प्रणित याच्यासाठी यावेळेला अतिशय सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या लिपकवरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय, फलंदाज धाव बाद. या एका धावेनं धावसंख्या पोस्थिती म्हणजे 20 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. अर्थात पाहायला गेलं तर 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थ्या षटकातील अजून काही चेंडू यायचे आहेत, परंतु निश्चित पद्धतीनं या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत रेवदंडा संघाचे गोलंदाज.
या दरम्यान उस्मान येतोय फलंदाजीसाठी. आता मात्र सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. त्या ठिकाणी स्वप्नील क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, अर्थात दुसरे धावेसाठी प्रयत्न निश्चित झाला, परंतु धाव काही मिळाली नाही. एका धावेवर समाधान मानावं लागते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातील. दरम्यान शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, उजवी यष्टी या ठिकाणी वाकवली जातोय. फलंदाज त्रिफलाचित होतोय, बोल्ड होतोय, तंबूत परत. आयोजकांच्या वतीनं विनंती करतोय, साईट स्पोर्ट्स A1 नांदगाव विरुद्ध सिद्धी 11 सर्वे दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय, नाणेफेकीसाठी संपर्क साधा समालोचन कक्षात. साई स्पोर्ट्स A1 नांदगाव विरुद्ध सिद्धी 11 सर्वे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, संपर्क साधा समालोचन कक्षात. या दरम्यान पुन्हा आपण मैदानाकडे वळतोय, जिथे सामना रंगतोय, जिथे आक्रमण जारी आहे. किशोर याचं अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, पूर्णपणे बीट करण्यात या ठिकाणी यशस्वी ठरतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू. आता मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी जातोय चौकार. या 4 धावेनं धावसंख्या पोहोचली जाते, ती म्हणजे या महत्वाच्या सामन्यामध्ये 25 धावा धावफलकावर लागतायत. काहीसा धावगतीचा वेग मंदावलेला पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवर मात्र वेग वाढवण्याचा थोडासा प्रयत्न झालेला एक यशस्वी प्रयत्न चौकाराच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान आता मात्र चौथ्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला किशोर पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. पंचांकडे अपील होते, त्या ठिकाणी चेंडू टप्पा घेतल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय. तर पंचांचा इशारा येतोय. या वेळेला षटक नंबर 4 ओव्हर नंबर 4 समाप्त होतोय आणि या आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यात 4 षटकात धावा जमवल्या जातात, त्या म्हणजे 5 फलंदाज बाद होत आहेत कोरले संघाचे आणि धावफलकावर लागतात त्या म्हणजे 25 धावा. अर्थात पाहायला गेलं तर अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. यावेळेला मात्र स्वतः कर्णधार आपलं भवितव्य आजमावतोय. जे गोलंदाजांनी साथ दिली होती, ज्या गोलंदाजांनी केवळ 4 षटकात 25 धावा दिल्या, त्याचा कुठेतरी फायदा उठवण्याचा निश्चित प्रयत्न करणार सागर. कारण सागर हा सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी करतो. वैविध्यतापूर्ण गोलंदाजी कशी, ज्याच्याकडे जी ब्रह्मास्त्र आहेत, ज्याच्याकडे स्लोअर वन आहेत, ज्याच्याकडे ऑफ ब्रेक आहे, ज्याच्याकडे कटर आहे, असा हा सागर यावेळेला या खेळपट्टीचा निश्चित फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार. कारण 4 षटकात केवळ 25 धावा आलेल्या असताना निश्चित सागर याला सुद्धा माहिती आहे की एक या ठिकाणी जकडून ठेवणं अति महत्वाचं असणार आहे. 5व्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी या ठिकाणी सागर सज्ज होतोय. अतिशय महत्वाची अशा स्पर्धा आणि या स्पर्धेत रेवदंडा संघ काहीसा वरचढ करताना दिसतोय या 4 षटकात तरी. या दरम्यान सागर विचारी आपल्या षटकातील 5व्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. यावेळेला मात्र स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता, हलकासा त्या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये टटवला जातोय, कट केला जातोय. त्या ठिकाणी 1 धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावफलक हलता राहतोय. धावफलकावर एकेरी धाव लागते. धावा पोचतायत त्या म्हणजे 26 धावा धावफलकावर लागतायत. सागर आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळेला आपल्या षटकातील पुढील चेंडू. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, पैचितचा अपील होते. त्या ठिकाणी पंच 22 स्वरूपात 1 धाव मिळते. या एका धावेनं धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 27 धावा धावफलकावर लागतायत. 5 फलंदाज त्या ठिकाणी तंबूत परतलेले आहेत. या दरम्यान सागर विचारे सुंदर गोलंदाजी करतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदर इथे खेळून काढतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये 2 धावांचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. या 2 धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 29 धावा धावफलकावर लागतायत. मी आयोजकांच्या वतीनं विनंती करतोय, सन्माननीय अरुणजी घरत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये आसन ग्रहण करायचं आहे. या दरम्यान सागर अतिशय सुंदर चेंडू टाकताना दिसतोय. अरुणजी घरत यांना मी विनंती करतोय, आपण या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये आसन ग्रहण करायचं आहे. दरम्यान पुन्हा जातोय मैदानावर, जिथे सागरचं
आक्रमण जारी आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. काहीशी टिचून गोलंदाजी करताना या ठिकाणी दिसतोय. 5व्या षटकातील सागर याचा हा पुढील चेंडू. यावेळेला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू हवेमध्ये जातोय. चेंडू क्षेत्ररक्षण होईपर्यंत हातातून निसटला जातोय. 4 धावांसाठी जातोय चौकार. या 4 धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5व्या षटकातील अखेरच्या चेंडूपर्यंत. अर्थात अजूनही एक चेंडू शिल्लक यायचा आहे. धावफलकावर धावा लागतात त्या म्हणजे 33 धावा धावफलकावर लागतायत. या दरम्यान सागर विचारे आपल्या षटकातील हा अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा जोरकस फटका मारतोय. अतिशय सुंदर फटका म्हणता येईल तितक्याच सुंदररित्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. तिसरी धाव घेण्याचा दोन्ही फलंदाजांचा एक अयशस्वी प्रयत्न या ठिकाणी होतोय. परंतु 2 धाव मात्र निश्चित मिळतायत. फलंदाज धाववाद होतोय. अर्थात पंचांचा इशारा येतोय. 5 षटकांचा प्रथम फलंदाजी करत असतानाचा खेळ संपतोय. डाव संपतोय आणि 5 षटकात धावसंख्या होते ती म्हणजे धावफलकावर धावा लागतायत 35 धावा आणि एक 36 धावांचं लक्ष या ठिकाणी रेवदंडा संघाच्या समोर उभं ठाकलेलं. या ठिकाणी आमचे सन्माननीय गुरुवर्य रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचं हिंदी समालोचनासाठी जे सुप्रसिद्ध असे समालोचक म्हणून ज्यांचं नाव असणारं सन्माननीय यासीनजी सर यांचं या ठिकाणी आगमन होते. तसेच मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीने साई स्पोर्ट्स A1 नांदगाव संघाचा संघनायक आणि सिद्धी 11 सर्वे संघाचा संघनायक संपर्क साधा समालोचन कक्षात. तसंच रेवदंडा संघाने आपली सलामीची जोडी आणि कोरलाई संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. तर पाहायला गेलं तर स्वर्गीय मधुशेठ ठाकूर अर्थात पप्पा स्मृती चषक 2022 या स्पर्धेचा हा 3रा दिवस आणि या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचा जो शुभारंभ होता तो सन्माननीय प्रवीणजी ठाकूर साहेब यांच्या शुभास्ती या स्पर्धेचा शुभारंभ झाल्यानंतर अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी तसेच कालचा दिवस म्हणजे या स्पर्धेसाठी या विभागातील लोकसभेचं नेतृत्व करणारे सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांचे सुपुत्र महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार सन्मान्य अनिकेतभाई तटकरे तसेच या विभागातील अलिबाग मुरुडचे सन्मान्य आमदार महेंद्र शेठजी दलवी यांची सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं भेट आणि आजच्या 3ऱ्या दिवसाकडे आपण वळतोय आणि 3ऱ्या दिवसातील हा सामना 2 दिग्गज संघांमध्ये रंगला जातोय. परंतु प्रथम फलंदाजी करताना 35 धावा धावफलकावर लागल्या जातात कोरलाई संघाच्या आणि 36 धावांचा पाठलाग करण्याचं 36 धावांचं आव्हान या ठिकाणी निर्माण केलं जाते. या 36 धावसंख्येचा रेवदंडा संघ कशा पद्धतीने पाठलाग करतोय हे ऐकवण्यासाठी आपली राष्ट्रभाषा हिंदीमध्ये मी थेट घेऊन जातोय आमचे गुरुवर्य यासीन सर यांच्याकडे. हेलो हेलो धन्यवाद प्रितेश. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व मान्यवरांचं सर्व संघांचं सर्व खेळाडूंचं हार्दिक 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 स्वागत. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस सलग 3 दिवस मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा आपण इथे अनुभवतोय. पहिले 2 दिवस विलेज टू विलेज अर्थात गाव टू गाव असा हा फॉर्मॅट आपण पाहिला आणि आज मात्र इथे IPL फॉर्मॅट अर्थात 2 खेळाडू आयकॉनच्या स्वरूपात प्रत्येक संघामध्ये खेळण्याची मुभा किंवा घेण्याची मुभा इथे देण्यात आलेली आहे. तर आज एक वेगळी मजा एक वेगळा थ्रिल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचप्रमाणे अनेक नवीन खेळाडू आणि मातब्बर आणि मोठे खेळाडू
नामांकित खेळाडू या मैदानावरती खेळत असताना आपण पाहणार आहोत. त्यांचा खेळ, याची देही, याची डोळा पाहण्याची संधी आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेली आहे. अर्थात विजय मार्तन थेरोंडा आयोजित स्वर्गवासी मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 आणि आयोजक सन्माननीय सुराराम माळी उर्फ लकी आणि त्यांचे मित्र आशिष भट यांचे आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. तर सामना सुरू होतोय. निर्धारित 5 षटकांमध्ये 36 धावांची गरज. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. पहला ओवर लेके आया है एंथोनी, राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, बहुत ही बढ़िया यहां पे शुरुआत एंथोनी द्वारा देखने को मिली. गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी कट होकर विकेट कीपर मुनीर धनसे के दस्तानों में. मुनीर धनसे एज आइकॉन इस टीम में खेल रहे हैं विकेट के पीछे. हालांकि वेल एजुकेटेड, MBA जिन्होंने किया है और खैरा रोहा से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी. जी हां, बैकफुट पर जाकर बहुत ही शानदार स्क्वायर कट यहां पे देखने को मिला. गेंद पॉइंट के सर के ऊपर से, मगर आउटफील्ड थोड़ी सी खराब. उसके कारण जहां पे 4 रन मिल सकते थे वहां पे मात्र 1 ही रन मिलेगी बल्लेबाजों को. 1 ही रन पर यहां पे संतुष्ट होना पड़ेगा. इस 1 रन के साथ पराग ने अपना खाता खोला और अपने साथी अपने टीम का भी खाता खोला. स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं इस मरतबा रोहित भोईर, एडवोकेट रोहित भोईर. जी हां, बैकफुट पर जाकर फिर से एक बार स्क्वायर कट कर दिया. डीप पॉइंट सी मालिका के बाहर गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए. शानदार चौका, और इस चौके के साथ अपना खाता खोला है रोहित भोईर ने. इस चौके की सहायता से रनों की संख्या 5 रन. सलामी बल्लेबाज के रूप में पराग और रोहित, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी एंथोनी के ऊपर. कोरलई की जानिब से जीतने के लिए मात्र 36 रनों की जरूरत. एक आसान सा लक्ष्य जरूर यहां पे नजर आता हुआ. जी हां, इस मतलब ओवर पिच गेंद ऑन द राइज, उस गेंद को खेल दिया था मिड विकेट की दिशा में. वहां पे अच्छी फील्ड होने के बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने खेलते ही मन बना लिया था रन लेने का, और इसी वजह से 1 रन आसानी के साथ मुकम्मल होता हुआ. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 6 रन. 30 गज का दायरा यहां पे मौजूद. मैंडेटरी पावर प्ले जिसे कहा जाता है, मात्र 2 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर. जी हां, ओवर पिच गेंद और इस मरतबा कमाल का कैच, शानदार कैच, जबरदस्त कैच, आश्चर्यकारक, ऑस्टनिशिंग, एडोरेबल, लाजवाब कैच. अंतरराष्ट्रीय स्तर का ये कैच हमें देखने को मिला. वाह, कमाल कर दिया आपने. इस तरह से अगर आप कैच लपकोगे तो आपको हराना इतना आसान नहीं होगा. ये जज्बा होना चाहिए, ये जुनून, ये लगाव, ये क्रिकेट के प्रति प्यार. हम भी कुछ कर सकते हैं. ईंट का जवाब पत्थर से देना हमें भी आता है. हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है, ये बताने की कोशिश अपनी बॉडी लैंग्वेज से. बहुत ही बढ़िया कैच. हालांकि ओवर पिच गेंद थी, उसे लॉफ किया था, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और हवा में रही. मिड ऑन के दिशा में एक फील्डर तैनात, उन्होंने आगे एक डाइव लगाया और बहुत ही शानदार ये कैच लपकते हुए पहले विकेट का पतन यहां पे नजर आता हुआ. एक बल्लेबाज को मैदान से बाहर जाने का रास्ता दिखाया. पराग आउट होने के बाद अब हम देख सकते हैं नए बल्लेबाज, वन डाउन बल्लेबाज पंकज बड़ी. पंकज बड़ी हालांकि एक अच्छे जाने माने बल्लेबाज है. हमेशा उन्होंने अच्छी बल्लेबाजी की है अपने टीम के लिए. गेंदबाजी करते हुए भी उन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया था और मात्र 7 रन खर्च किए थे वही पंकज बड़ी. मगर कैच के बारे में क्या कहेंगे. प्रणीत वहां पे मौजूद 19 नंबर की जर्सी परिधान किए हुए. इतनी जबरदस्त कैच टेनिस क्रिकेट में बहुत कम देखने को मिलता है. अंतरराष्ट्रीय स्तर पर इस तरह के मैचेस और इस तरह के कैचेस हम जरूर देखते हैं.
अगली गेंद फिर से एक बार एंथनी की। जी हां, ओवर पिच गेंद फिर से एक बार लॉफ्ट किया है, लॉफ्टेड कवर ड्राइव, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार 4 रनों के लिए। पहली गेंद पर यहां पे चौके के साथ शुरुआत की है, आगाज किया है। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है 10 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। याच दरम्यान साई स्पोर्ट्स A1 नांदगाव आणि सिद्धी 11 सर्वे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित असतं, किंबहुना अनिवार्य आहे। जर आपल्याला पॅनलाइज केलं गेलं तर मात्र संपूर्णतः जबाबदारी आपलीच असेल, नंतर मात्र कोणतीही सबब आपली ऐकून घेतली जाणार नाही, कारण या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाहीये, कारण कमीत कमी 5 षटकांचे सामने इथे व्हावे ही सर्वांची इच्छा आहे। आपण पाहतो एक मोठं आयोजन, भव्य दिव्य आयोजन, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 50,000 रुपये आणि आकर्षक जळालता चषक मॅन ऑफ दी सिरीज साठी मायरा मोनिश जाधव यांच्यातर्फे एक स्पोर्ट्स सायकल सुद्धा आहे। आणि आनंदाची गोष्ट ही आहे की मोनिश जाधव यांचा आज जन्मदिवस आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त मी व्यक्तिशः आणि या मित्रमंडळातर्फे त्यांच्या वाढदिवसाचं अर्थातच मी त्यांना अभिष्ट चिंतन करतोय। मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। मोनिश, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। चलिए मैदान पर जहां पे दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज उस्मान एज आइकॉन के रूप में नंबर 1 की जर्सी पहन के फुल टॉस गेंद, मगर उसे सही तरीके से और सही ढंग से खेल नहीं पाए। डीले हाथों के साथ मिड ऑन की दिशा में खेला था, क्योंकि लहराती हुई गेंद थी, थोड़ी सी फ्लाइटेड गेंद थी, और जिस पेस की उम्मीद की थी उस पेस से नहीं आई। हालांकि हवा में लहराती हुई और ये गेंद थोड़ी सी स्लोवर बनती, इस वजह से बल्लेबाज थोड़े से चक गए। जी हां, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक लॉफ्ट किया है कवर की दिशा में, मगर शॉर्ट कवर खाली। डीप कवर के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं उस्मान। फिर से एक बार, जी हां, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर जाकर बहुत ही खूबसूरती के साथ पॉइंट के सर के ऊपर से खेला, गेंद स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। फिर से एक बार यहां पे चौका आता हुआ बल्लेबाज रोहित भोईर के बल्ले से। रोहित भोईर टेनिस क्रिकेट हो या लेदर क्रिकेट बहुत ही अच्छी तरीके से खेलते हैं। लेदर क्रिकेट में भी 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 3 गेंदों में 6 रन खर्च किए हैं उस्मान ने। राइट आर्म राउंड विकेट। फिर से एक बार उस्मान, जी हां, आउटसाइड दी ऑफ स्टंप पर यॉर्क करने का प्रयास किया था, वाइड यॉर्कर जरूर था, मगर उसे भी बहुत ही खूबसूरती के साथ, अच्छे अंदाज के साथ खेल दिया था। मगर इस मरतबा बैकवर्ड डी पॉइंट की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से रोहित को 1 ही रन यहां पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 17 रन स्कोर कार्ड पर। उस्मान, हालांकि ये नाम अंतरराष्ट्रीय स्तर पर भी हमने सुना और उसी के साथ टेनिस क्रिकेट में भी ये नाम बहुत ही प्रचलित है। अंतरराष्ट्रीय स्तर पर इंग्लैंड की जानिब से अंतरराष्ट्रीय एक खिलाड़ी है उस्मान ख्वाजा, और उसी के साथ टेनिस क्रिकेट में एक बड़ा नाम उस्मान पटेल, मैन फ्रॉम तड़ोजा। और अब यहां पे यह उस्मान, हालांकि 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है, अंतिम 1 गेंद आना बाकी है। जी हां, बैक टू द बॉलर खेला था, फॉलो थ्रो में कैच लपकने का मौका था, मगर बहुत ही बढ़िया फील्डिंग फिर से एक बार प्रणीत द्वारा बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर कर दिया। काफी शानदार फील्डिंग, ग्राउंड फील्डिंग भी और उसी के साथ कैचिंग भी शानदार। प्रणीत जैसे खिलाड़ी अगर आपके पास कम से कम 4 या 5 हो तो मैच जीतने के अवसर आपको ज्यादा से ज्यादा मिलेंगे।
सर्वे संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. A1 नांदगाव संघाचे कर्णधार, मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करून घ्यायचा आहे. साई स्पोर्ट्स A1 नांदगाव संघाचे कर्णधार, चला फास्ट, कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाहीये. इस बीच हम देख सकते हैं अंपायर जी का इशारा आता हुआ बैटिंग पावर प्ले यहां पे लिया जा रहा है. एंथोनी फिर से एक बार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं. मॉर्निंग बॉयज कोरलई इस टीम की जानिब से. विकेट के पीछे मुनीर धन से और फील्डिंग सजाते हुए देखिए उनके कैप्टन. जी हां, यहां पे बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डालने की कोशिश और इसलिए यहां पे इस तरह से फील्ड सजाई गई है. सिली मिड ऑफ नजर आता हुआ इस मरतबा फुल टॉस गेंद, जोरदार अपील पग बदा का, मगर अंपायर जी के ऊपर कोई असर नहीं. अंपायर जी ने इशारा किया लेग बाई का, लेग बाई के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ एंथोनी ने काफी प्रभावित किया है. पहले ओवर में एक सफलता अर्जित की, 10 रन खर्च किए और दूसरे ओवर में भी देखिए बहुत ही बढ़िया शुरुआत के साथ यहां पे गेंदबाजी करते हुए. फिर से एक बार जोरदार अपील लेग बिफोर द विकेट का, मगर अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं है. अंपायर टच से मस नहीं हुए क्योंकि गेंद लेग स्टंप को छोड़कर जा रही है, यह अंपायर जी का यहां पे कहना. मगर इस मरतबा रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी. रनों की संख्या यहां पे रुकी हुई 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए यहां से 16 रनों की और जरूरत. जी हां, पटकी हुई गेंद थी और जोरदार अपील. जोरदार अपील है कॉट बिहाइंड द विकेट का और दोनों भी अंपायर एक दूसरे से सलाह और मशवरा करते हुए और अंपायर जी की तरफ से शायद ये वाइड का इशारा आता हुआ नॉट आउट करार दिया है. और अपील करनी भी चाहिए और ये एक रणनीति का हिस्सा होता है क्योंकि लॉ कहता है क्रिकेट का नो अपील नो आउट, ये लॉ है और इसी वजह से अपील करना चाहिए. अंपायर के ऊपर दबाव डालना चाहिए, अंपायर को आउट देने पर मजबूर करना चाहिए. इस बीच एंथोनी फिर से एक बार, आहा, इस मरतबा तो गेंद स्लॉट में और उसे पहुंचा दिया है पार्किंग लॉट में. गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अब देखिए जीत और जीत की मंजिल अब साफ नजर आ रही है क्योंकि मात्र तीसरा ओवर जारी है. अब यहां पे कुछ अलग करना होगा, हटके करना होगा, अर्थात यहां पे विकेटों को चटकाना होगा, विकेटों की छड़ी लगानी होगी बैक टू बैक. अगर ये यहां पे विकेट चटकाते हैं तो ही यहां पे जीत का अवसर बनेगा. फिर से एक बार एंथोनी. जी हां, फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद को मात्र दिशा दी थी डीप स्क्वायर लेग की दिशा में, खाली क्षेत्र और गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर. हालांकि उस गेंद का पीछा कर रहे थे फील्डर, मगर गेंद जीती इस मरतबा और फील्डर हार गए और इसी वजह से फिर से एक बार यहां पे 4 रन मिलेंगे. इस चौके की सहायता से रनों की संख्या 29 रन, 29 रन ऑन अ स्कोर कार्ड. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. इनफैक्ट मैं ये कहूंगा कि इस मरतबा एंथोनी ने थोड़ा सा निराश किया है क्योंकि लेग स्टंप पर ये गेंदे और बल्लेबाज आसानी के साथ उसका फायदा और मजा लेते हुए बल्लेबाजों को यहां पे रनों के लिए तरसाना होगा. बल्लेबाजों के लिए बल्लेबाजों को हवा में खेलने पर मजबूर करना होगा, वर्सेटाइल गेंदबाजी करनी होगी. अलग अलग तरह की गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को थोड़ा सा द्विधा मनस्थिति में डालना होगा, तब जाके यहां पे कुछ काम बन सकता है. जी हां, इस मरतबा फिर से एक बार ओवर पिच गेंद सामने थी और उसे लॉफ किया है कवर के ऊपर से. डीप कवर खाली था, उसके बावजूद आउटफील्ड थोड़ी सी खराब होने के कारण फिर से एक बार यहां पे 2 ही रन मिलेंगे जहां पे 4 रन भी मिल सकते थे. और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 31 रन, 31 रन ऑन अ स्कोर कार्ड. अब जीतने के लिए यहां से मात्र 5 रनों की और जरूरत. 13 गेंदें बची है, 13 गेंदों में 5 रन यानी टेनिस क्रिकेट में बहुत ही आसान माना गया है
और अक्सर 90% ये देखा गया है कि बल्लेबाजी करने वाली टीम जीतती है, मगर क्रिकेट का खेल बहुत ही अजीबोगरीब खेल है। कब यहाँ पे फांसा पलट जाएगा, कब यहाँ पे ये मैच करवट बदलेगा, कब इस मैच का रंग बदलेगा, इसके बारे में कहना असंभव के करीब। और इस मरतबा देखिए ढीले हाथों के साथ खेला था, विकेट कीपर के लिए सुनहरा मौका था। विकेट कीपर के हाथों को ब्रश करती हुई गेंद डीप थर्ड मैन की दिशा में, जब तक फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार 2 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर ही लिए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 33 रन पर। 3 ओवर की समाप्ति यानी 11 रन की औसत से यहां पे रन बन रहे हैं। अब जीतने के लिए मात्र 12 गेंदों में 3 रनों की जरूरत, 12 गेंदें और 3 रन। अब यहां पे चमत्कार ही जिता सकता है और चमत्कार को ही नमस्कार होता है। अब यहां पे जादू में गेंदबाजी करनी होगी, बल्लेबाजों को यहां पे बार बार आउट करना होगा, बिंदी गेंदें करनी होगी, मनोवैज्ञानिक दबाव में डालना होगा, बहुत सारी चीजें एक ही ओवर में यहां पे करनी होगी। हालांकि इस तरह से भी इतिहास में, टेनिस क्रिकेट इतिहास में मॅचेस हो चुके हैं। आणि याच दरम्यान पुन्हा एकदा साई स्पोर्ट्स A1 नांदगाव या संघाला हा शेवटचा पुकार, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाणार आहे। A1 नांदगाव संघाचे संघनायक, सामना सुरू आहे, समालोचन सुरू आहे। युट्यूबच्या साह्याने आपण पाहतोय हे सामने जगभरामध्ये पाहिले जात आहेत आणि जर तुम्ही आला नाहीत तर वारंवार तुम्हाला पुकार देण्यासाठी मध्ये मध्ये आम्हाला इथे समालोचन थांबवावं लागतंय। तर यासाठी आपल्याला नक्कीच जर पॅनलाइज केलं गेलं तर तुमची जबाबदारी असेल। A1 नांदगावचे संघनायक, फुल टॉस गेंद और इस मर्तबा रोहित बोईर ने आउट देखा ना ताव और उस गेंद को खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए और इसी के साथ ये मैच जीत लिया है। विचार स्पोर्ट्स रेवदंडा टीम ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले सभी मैचों के लिए हमारी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं। आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय, ज्यानं 2 षटकं टाकली आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि